बाबुराव बागुल यांच्या आपण जेव्हा मी जात चोरली होती या पुस्तकाचा आपण कथा पाहत आहोत आणि आजची जी कथा असणार आहे ती असणार आहे दसऱ्याचा रेडा. खरं तर आपण नावातच त्या कथेचा थोडासा सारांश लक्षात येतो. एकतर काय आहे हे दसरा, म्हणजे दसरा या सणाबद्दल ते काहीतरी ती कथा आहे आणि त्याच्यामध्ये रेडा हा प्राणी इन्व्हॉल्व आहे, म्हणजे रेडा हा प्राण्याचा समावेश त्याच्यामध्ये आहे. तर आता बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती असेल की पूर्वीच्या काळी ज्ञानेश्वर आपल्या सगळ्यांना परिचित आहे, संत ज्ञानेश्वर आहे की नाही, त्यांनी त्या रेड्यामध्ये खरं तर देवत्व पाहिलं होतं. पण बाबुराव बागुलांच्या या कथेमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने मनुष्यत्वाची शोध घेण्याचा प्रयत्न, म्हणजे त्या कथेतून मनुष्यत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न बाबुराव बागुलांनी या म्हणजे दसऱ्याचा रेडा या कथेतून केलेला पाहायला मिळतोय. आता ह्या कथेचा सारांश पाहू. पहिल्यांदा काय की एक तर दसरा सण आणि त्या दसऱ्या सणाभोवती खरं तर मुक प्राण्याचा बळी जातो तो आहे रेडा. तर या दोघांच्या भोवती ती कथा फिरते. ठीक आहे. गावातील उच्चवर्णीय सत्ताधारी लोक, म्हणजे त्याच्यामध्ये पाटील, उच्चवर्णीय त्यांनी पाटील एक इंडिकेशन दाखवलेलं आहे की तो पाटील कसा येतो, मग काय काय होतं. परंपरेच्या नावाखाली सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. ते रेड्याचा बळी देतात. हा रेडा सजवला जातो, पहिला निवड होते, तो सजवतात, त्याची मिरवणूक काढतात आणि अखेरीस त्याचा निर्दयपणे त्याचा बळी दिला जातो. आता आपल्याला तीच गोष्ट थोडीशी डिटेलमध्ये पाहणार आहोत आपण की बाबा याच्यातून काय की बाबा सगळे हे काय मिरवणूक निघते आहे, त्याचं पूजन वगैरे होते, सगळं होते, हा रेडा आहे आणि त्याच्यातले जे मुख्य पात्र कथानकाची जी आहेत ते आपण सगळ्यात शेवटी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये ती मुळात कथेचा आशय जो आहे ना तो हे सांगतो की ते रेड्याला स्वतःलाच माहीत नाही की त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे, ते रेड्याला कुठं नेलं जातं, का नेलं जातं, त्याला काहीच कल्पना नसते. तो घाबरतो, कधी तो पळण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी त्या विधीला पूर्ण करण्यासाठी, म्हणजेच काय, त्या आपट्याची पानं त्याच्या रक्तामध्ये भिजवण्यासाठी त्याचा बळी तो पाटील देतो. पण याच्यामधून सांगायचं काय आहे बाबुराव बागुलांना की एकतर त्याच्यामध्ये म्हणजे जो रेडा जो आहे तो इंडिकेशन आहे कसलं, ते काय दर्शवतो, रेडा म्हणजे काय दर्शवतो तो, तर ते सगळे त्या काळातली असणारी जातीव्यवस्था, त्या काळात असणारा वर्णभेद, त्या काळात चालणाऱ्या रूढी, हे सगळं काही लोकांसाठी ते सण उत्सव जरी असले तरी काही लोकांसाठी मात्र ते काय म्हणतात संघर्ष होता त्यांच्यासाठी. तो सण न होता त्याचा एक संघर्ष असतो. म्हणजे इतरांसाठी दसरा सण असेल, त्या महारवाड्यातील बाकीचे जे लोक आहेत, मग तो जो शिवा असेल, हरी असेल, त्यांच्यासाठी तो काय आहे, संघर्ष आहे. सण नाही आहे, तो संघर्ष आहे. ठीक आहे. ही कथा आपल्याला हे सांगवते. म्हणजे पहिल्यांदा ज्ञानेश्वरांचं लिहायचं, तुम्ही ज्ञानेश्वरांनी म्हणून देवत्व शोधलं, बाबुराव बागुलांनी त्या रेड्यातून मनुष्यत्व शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. कथेची वैशिष्ट्य काय काय आहेत, एक तर थेट भाषा आहे, वर्णनात्मक भाषा आहे, प्रतिकात्मक मांडणी आहे. ठीक आहे. म्हणजे पाटलांचं वर्णन करताना त्यांनी एकदम सुबकपणे साधारण त्याला 1-1.5 पॅरा त्यालाच दिलेला आहे. करुणा, संताप यांचा संगम आहे आणि वाचकाला अस्वस्थ करणारा शेवट आहे. ठीक आहे. ही त्या कथेची वैशिष्ट्ये आहेत. जो समाज अन्यायाला परंपरा म्हणतो तो समाज माणुसकी गमावतो, त्याचे चित्रण म्हणजे ही कथा आहे. दसऱ्याचा रेडा म्हणजे दलितांच्या रक्तावर साजरे होणारे उत्सव. दसऱ्याचा रेडा म्हणजे दलितांच्या रक्तावर साजरे होणारे उत्सव. असं का म्हटलंय रे? कारण कथा सुरुवात काय होते माहिती का, कथेची सुरुवात होते की तो रेडा असतो, त्या रेड्याला पकडायला महार वस्तीतली लोक येतात. त्याच्यातली जी 4 तरणीबाण मंडळी असतात, त्याच्या 4 तरणीबाण मंडळींमधला हरी नावाचा जो आहे ना, म्हणजे त्यांचं एकच काम काय असतं, त्या रेड्याला पकडायचं, त्याला धरायचं आणि मग तो पाटील त्याचं एक अवयव छाटणार, पहिल्यांदा शेपटी कापणार, कान कापणार आणि हे सगळं जेव्हा तो रेडा चवताळतो ना, तो रेडा म्हणजे आता काय हे थोडी आहे, त्या रेड्याला सांभाळणं, त्याला म्हणजे ज्याला दारू पाजलेली आहे अशा मूक जनावराला सांभाळणं, तो पण एवढा अवाढव्य. त्याच्यात अक्षरशः त्या हरीची फरफट होते. म्हणजे त्याचा पायाखाली अडकून त्याला तो फरफटत घेऊन जातो तो रेडा. तो अक्षरशः कधी न म्हणजे काय म्हणतात एकदा रक्तबंबाळ होतो आणि त्याला मात्र देवळात, म्हणजे आता एखाद्याला लागल्यानंतर एक माणुसकीची भावना म्हणून त्याला देवळात न्यायला पाहिजे, त्याला पाहिलं पाहिजे काय झालं काय नाही, तर त्याला तिकडे न नेता त्याला डायरेक्ट महारवाड्यात नेलं जातं. म्हणजे हे काय आहे. आणि शेवटी तो पाटील मग ते कापून मान कापतो आणि ती मान जी आहे ती महार लोक ती शेवटी जमिनीत पुरतात आणि बाकीचे जे धडे ते खायला नेतात आणि बाकी पाटील मात्र मस्तपैकी
त्या आपट्याच्या रक्तामध्ये आपट्याची पानं भिजवतो आणि आपला सण दिमाखात साजरा झाला अशा आविर्भावातून निघून जातो. वास्तविक पाहता ते रेड्याचं अजस्र रूप पाहून तो घाबरलेला असतो. पण ती महाराची पोरं जर नसती तर त्या रेड्याला नियंत्रणात आणणं, त्याच्यासमोर उभं करणं, हे सगळं काम जे करतात ती महार वतनातली पोरं करतात. ठीक आहे, याचं चित्रण त्यांनी या कथेमध्ये केलेलं आहे. लोक त्याला दोरखंडाने ओढत नेतात, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं, त्याच्याबरोबर झगडायचं. त्यासाठी मग तो देवा हे पात्र सुरुवातीच्या पानामध्ये येतं, ते शेवटपर्यंत राहतं. शिवा, हरी जे तुम्हाला म्हणलं ना का तो पायाखाली अडकतो आणि त्याला ते फरफटत घेऊन जातो, मूर्छित पडतो तो. आणि देवा जो आहे तो मात्र अजस्र दाखवलेला. अजस्र म्हणजे त्याचा दांडगा शरीरयष्टी दाखवलेली आहे त्याची. मग तो त्या रेड्याला कसा नियंत्रणात आणतो याचं छान वर्णन बाबुराव बागुलांनी त्या कथेमध्ये केलेलं आहे. पाटील मात्र आपल्या सदऱ्याला घडीला धक्का न लावता देखील ते रेड्याला कसा मारतात, संपूर्ण गाव हा प्रकार धार्मिक कर्तव्य म्हणून कसा स्वीकारतो, तर हे त्याचं चित्रण त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. हे तेच दाखवलेलं आहे की बाबा ही जी देवा महार आहे, शिवा आहे, हरी आहे, हे त्या रेड्याशी संघर्ष करतानाचं ते चित्रण इथे दाखवलेलं आहे. या सगळ्या प्रक्रियेत त्या रेड्याची वेदना, त्याची भीती, त्याची असहाय्यता लेखक प्रभावीपणे मांडतो. शेवटी दसऱ्याच्या नावाखाली रेड्याचा बळी दिला जातो आणि गावकरी मात्र तो पवित्र विधी मानून साजरा करतात. तसा रेडा बोलू शकत नाही, विरोध करू शकत नाही, हा पॅराग्राफ महत्त्वाचा आहे. जसा रेडा बोलू शकत नाही, विरोध करू शकत नाही, तसाच शोषित वर्ग ही परंपरा, धर्म, सत्तेच्या नावाखाली चिरडला जातो. बाबुराव बागुल सांगतात, बळी नेहमी ठरलेले असतात, उत्सव नेहमी सत्ताधाऱ्यांचेच असतात आणि वेदना या नेहमी शोषितांच्याच वाट्याला येतात. मग त्याच्यातले मुख्य पात्र देवा महार जे आता सांगितलं, त्याचे साथीदार शिवाहरी, पाटील जो सगळा तो सण साजरा करतो तो मुक प्राणी, सगळ्यात महत्त्वाचं जी कथा त्याच्या अराउंड फिरते तो मुक रेडा, आणि गावकरी मंडळींमध्ये मग रहीम चाचा, राणू जांबा, दीपा यांचे संवाद दाखवलेले आहेत. कथा छान आहे, एकदा वाचा, नक्कीच तुम्हाला आवडेल.